हरंजन माणसाला जरा दबाव टाकावा लागतो बरं का जरा. हा कशा करता? घरी माझं कोणीच ऐकत नाही, अजिबात नाही. हा कोणीच ऐकत नाही घरी. मग मेडिरिंग कुठं चालू येतो माहिती का? बाहेर 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 नाही, फक्त कीर्तनापुरते. बाहेर मारतील ना मला लोक. हा अजिबात नाही. हा फक्त कीर्तनापुरते. का इथला राजा कोण? 10:30 पर्यंत मीच बरं का, दुसरं कोणी नाही. हा हा ऐका, गीतेचा महिमा असा सांगितलेला आहे. पहिलं व्रत गीतेचं, ज्याला लिहिता पण येत नाही, ज्याला वाचता पण येत नाही, पहिलं व्रत त्याच्याकरता सांगितलेलं आहे. फक्त जिथं गीतेचा पाठ चालू आहे, वाचन चालू आहे, फक्त जवळ जाऊन बसायचं आणि आपल्या कानानं गीता ऐकायची. काही लोक म्हणतील मग हेडफोन घालून ऐकावी का? अरे हेडफोन एकदा बाहेर काढ आणि व्यवस्थित जरा गीतेचा श्लोक कोणी म्हणत असेल का नाही जरा ऐक जरा. इतके लोक फोन न वेडे झालेत का नाही, खिचक खिचक बगल तिथंच तुम्हाला सांगतो आता. काय नाही की काय नाही, बस बघायचंच काम नाही. कुठेही गेलं तरी एक डॉक्टरकडे पेशंट आला, सगळं भाजलेलंच होतं एका साईडनं. डॉक्टरनं प्रश्न विचारला, अहो हे गाल वगैरे तुमचा कसा काय भाजला? अहो साहेब मी इस्त्री करू लागलो आणि इस्त्री करत असताना फोन आला, माझ्या लक्षातच राहिलं नाही फोन उचलावं का इस्त्री उचलाय. हॅलो, चढ भाजून गेलं ना त्याचं. इतके लोक येडे झाले बरं का आता. महाराज सुंदर स्वरूपामध्ये गीतेचा महिमा सांगितला. ज्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, फक्त गीतेचा श्लोक जर वाचण्याकरता चालू असेल, श्रवण नंबर 1, श्लोक फक्त तुमच्या कानानं असणार ऐका. श्रवण नंबर 2, तिचं व्रत सांगितलेलं आहे. पठन, पठन म्हणजे कसं पठन करायचं ते सांगतो तुम्हाला. नंबर 1, जरी तुम्हाला गीतेचा सगळा महिमा किंवा सगळी गीता पाठ होत नसेल तर माझी एक विनंती आहे बरं का, दुसरा कुठला जरी तुम्हाला अध्याय नाही जमला तर हात जोडून तुम्हाला विनंती करतो, 15वा अध्याय पाठ करा. वाजवा टाळ्या जरा एकदा. का का पाठ करायचा? हा अध्याय म्हणजे असा आहे ना, हा अध्याय असा आहे, या अध्यायाचा महिमा असा सांगितलेला आहे. ज्याला दररोजची पूजा करायची ना घरच्या देवाची, त्यानं एक काम करायचं, जरी त्याला गीता समजत नसेल, वाचता येत नसेल, मोबाईलवर त्यानं गीता लावायची आणि देवाची पूजा करण्याकरता सुरुवात करायची. पूजा करत असताना ती पूजा देवाला अर्पण होते. पुरुषोत्तम योगाचा असणारा 15वा असणारा अध्याय आहे. सुंदर असणार त्या गीतेच्या बाबतीमध्ये. अधशोर्धम बोला, विषय प्रवाला अधस्य मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके. फक्त किती श्लोक आहेत या अध्यायामध्ये? फक्त किती श्लोक? 20 श्लोक आहेत. आणि एवढेच 20 श्लोक पाठ करा, तुमचं कल्याण झालं. दररोजची एवढेच 20 श्लोक माना. पण एक बोलू का, हे 20 श्लोक तुम्हाला पाठ होणार नाहीत, त्याच्यापेक्षा अवघड गाणं तुम्हाला पाठ होईल. तंगडी धडाडी तिंगडी धडी, हे दुसरे तुम्हाला पाठ होतील, पण हे मात्र अजिबात तुम्हाला पाठ होणार नाही. अजिबात नाही. दुसरं किती गाणं अवघड असू द्या, ते पाठ होईल, पण हे मात्र अजिबात पाठ होणार नाही. ऐका व्रत, गीतेचे सुव्रत जासी झाले प्राप्त. नंबर 1 श्रवण, नंबर 2 पठन म्हणजे सारखं आपल्या मुखानं म्हणायचं. आणि त्याच्या पुढला महिमा आहे का, ऐकणंही जमत नसेल, पाठ करणं जरी जमत नसेल, तर सगळ्यात शेवटचं काम सांगतो, एकदम सोपं, काहीच करायची गरज नाही. दररोज काय करा, भगवद्गीतेचा ग्रंथ आपल्या घरी जर असेल, लक्ष करा बरं का, त्याचं नुसतं काय करा, वस्त्र काढा. कशाचं? भगवद्गीतेचं. थोडंसं पाणी फुलानं घ्या, त्या भगवद्गीतेच्या ग्रंथाला असं थोडंसं शिंपडा. दुसरं एक वस्त्र घ्या, पुसून काढा, त्याच्यावर फूल ठेवा, दर्शन घ्या, परत फूल काढा, ग्रंथामध्ये असणारा वस्त्र घाला, परत वरी हळद कुंकू टाका, दर्शन घ्या. एवढं जरी केलं तर हे सुद्धा गीतेचंच व्रत आहे. एकदम सोपं, पाठ करायची गरज नाही, काही नाही काही नाही, नुसतं दर्शन घ्या. याचं कारण सांगितलेलं आहे.
श्रवण पठन गीतेचे पूजन सर्व ही साधन कलयुगी. ही 3 साधनं कलियुगामध्ये सांगितली. ऐकणं, पाठ करणं आणि पूजा करणं हे 3ही साधनं कलियुगामध्ये सांगितलेली आहेत. याच्या पुढला आहे का? गीतेचे सुव्रत जासी झाले प्राप्त, त्याचे पितर मुक्त सहजची झाले. म्हणजे ज्यानं गीतेचं व्रत ऐकणं, पाठ करणं आणि गीतेचं असणारं पूजन केलेलं आहे, त्याचे पितर मात्र मुक्त होऊन जातात. एवढा गीतेचा महिमा आहे. विडाला विडाला. आता त्याच्या पुढला महिमा आणखी काय का? नष्ट चांडाळ, नष्ट चांडाळ दुर्जन. शब्द आहे का बरं का? फार महत्वाचे शब्द आहेत. नष्ट म्हणजे ज्याला आपण भ्रष्ट म्हणतो, कुठल्याच कामाचा नष्ट होऊन गेला माणूस. होता चांगला पण कामातून गेला माणूस, नष्ट झालेला माणूस नष्ट. पुढला शब्द आहे का? चांडाळ. चांडाळ कुणाला म्हणायचं? ऐका बरं का, शब्द तुम्ही ऐकलेला आहे, शिवी सुद्धा कुठं ऐकली असेल, पण चांडाळ शब्दाचा अर्थ काय होतो ते ऐका. काही लोक आहेत कोंबड्याचं मांस खातात. शब्द लक्ष देऊन ऐका बरं का. बोकडाचं मांस खातात, मेंढीचं मांस खातात, आणखी काय असणारे प्राणी आहेत त्याचं मांस खातात. पण चांडाळ कुणाला म्हणतात माहितीये का? जो कुत्र्याचं मांस खातो त्याला चांडाळ म्हणतात. लक्षात आलं का? वाघ नाही रे पिल्ले. जो कुत्र्याचं मांस खातो त्याला काय म्हणतात? चांडाळ. नष्ट चांडाळ दुर्जन. नष्ट आहे, कुत्र्याचं मांस खाणारा आहे आणि दुर्जन माणूस आहे. जरी त्यानं भगवद्गीतेचं दर्शन केलं, पाठ केलं आणि पूजन केलं तरी तो त्या ठिकाणी पवित्र होतो. याच्या पुढलं वाक्य आहे का? नष्ट चांडाळ दुर्जन परदारी तस्कर मात्रा गमन. आता एकदम पुढलं टोकात सांगितलं बरं का. आता पुढला शब्द सांगितलं परदारी. परदारी म्हणजे आपलं घर सोडतो, वाईट आचरण करण्याकरता दुसऱ्याच्या घरी जातो. याच्या पुढला शब्द सांगतो एखादी महिला मातेच्या समान आहे पण व्यभिचार करतो. इतका मोठा पातकाचा भाग आहे, पण त्यानं सुद्धा गीता जर आपल्या मुखानं म्हटली तर त्याचा सुद्धा महिमा एवढा आहे, त्याचं पाप सुद्धा असणार जळून जातो. पण त्यानं काय करावं लागतं माहिती का? फक्त गीतेचं आवर्तन एकदा करायचं. एकदा जर गीतेचं आवर्तन केलं तर त्याचं सगळं पाप असणार जळून जातं. एवढा असणारा गीतेचा महिमा. विडाला विडाला. म्हणून या ठिकाणी आज जो सेवेकरिता अभंग घेतलेला आहे, अभंग आहे नाथरायांचा. नाथरायाचा महिमा सुंदर स्वरूपामध्ये वर्णन तुम्हाला सांगतो. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, आदि क्षेत्री स्थान वस्ती गोदातीर, ओवाळू आरती स्वामी एकनाथा, तुमचे नाम घेता. नाथरायाचा महिमा असा सुंदर सांगितलेला आहे. त्या नाथ महाराजांनी सुंदर अभंग लिहिलेला आहे. नाथरायांचा आणखी एक महिमा आहे. त्यांचा महिमा असा सांगितलेला आहे, जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद. आता दत्त जयंती येईल का नाही? जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद. एकनाथरायाला जर प्रसाद कोण चारला असेल आपल्या हातानं तर दत्तात्रय भगवंतानी नाथांच्या मुखामध्ये प्रसाद घातलेला आहे. तो प्रसाद खाल्ल्याच्या नंतर भागवती टीका नारायण आत्मबोध, दशमस्कंदावर सुद्धा नाथरायांनी टीका केली. हा महिमा एकनाथ महाराजांचा आहे. दुसरा महिमा आहे का? ब्रह्मा विष्णू महेश जासी छळावया येती, न ढळे ज्याची निष्ठा होय एकात्मता भक्ती. राग आणण्याकरता गावातले लोक सोडून द्या,
पृथ्वी तलावरचे लोक सोडून द्या, पण राग आणण्याकरता ब्रह्मदेव आले, राग आणण्याकरता भगवान विष्णू आले आणि राग आणण्याकरता भगवान शंकर आले. ज्यांचा 3 देव येऊन सुद्धा राग येत नाही त्यांना म्हणायचं एकनाथ महाराज. शेवटचं वाक्य ऐका. ज्यांच्या घरी पाणी भरण्याकरता श्रीखंड्या म्हणून देवानं येऊन असणारं पाणी भरावं, याच्यापेक्षा आणखी काय महिमा त्यांचं वर्णन करावं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय, ओवाळू आरती स्वामी एकनाथा, तुमचे नाम घेता हरे. एवढा त्यांचा महिमा श्रेष्ठ. या अभंगामध्ये ते वर्णन करतात. गीता गीता वाचे जे म्हणती, आपल्या वाचेनं जो गीतेचा उच्चार करतो, नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती. गीता वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. शब्द आहे गीता. त्या गीता शब्दाचा मूळ शब्द आहे का नेमका काय आहे? गीता शब्दामध्ये किती अक्षर आहेत? लक्ष करा बरं का. गीता असणारं जे नाव आहे याच्यामध्ये किती अक्षर आहेत? 2च असणार अक्षर आहेत. त्या 2 अक्षराचा महिमा सांगितलेला आहे. गीता म्हणता ऐसे दोन्हीच अक्षरे. किती अक्षरे? फक्त 2 अक्षर. बस खरे, अरे बस. गीता म्हणता ऐसे दोन्हीच अक्षरे. 2च अक्षर त्यानं जर म्हटले का नाही, पापते निर्धारे दिशालंघी. एखाद्या माणसाच्या जवळ जर पाप येऊ लागलं का नाही, त्याच्या मुखानं जर त्यानं गीता शब्द उच्चारला, पाप त्याच्या जवळ येत नाही, पाप सुद्धा असणारे पळून जातं. पापाचे कळप, पाप सुद्धा त्याच्या जवळ येत नाही, पाप सुद्धा त्याच्या असणार तिथून असणार पळून जातं. ऐका त्याच्या पुढे महिमा. गीता महिमा बोलवेना वाचे. हा महिमा फार असणारा तो श्रेष्ठ आहे. गीता गीता वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. त्याला मात्र पुन्हा मात्र जन्म अजिबात नाही. त्या जन्माच्या बाबतीमध्ये 2 वाक्य सांगतो, लक्ष देऊन ऐका बरं का. सांगा, तुम्हाला परत जन्माला यायचंय का? सुरुवातीला विचारलं होतं बरं का मी. परत जन्माला यायचं? इकडे कुणाला? अजिबात नाही. हा 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 ऐका ऐका. परत जन्माला जर यायचंच असेल तर हरिदासाच्या घरीच असणाऱ्या जन्माला यावं. नाही तर कुठेही कामधंद्याला करण्याकरता काय उपयोगाचं आहे? अजिबात असणाऱ्या जन्माला यायचं नाही. ऐका, जन्माला जर परत यायचंच नसेल तर त्याला 2 मार्ग सांगतो.
त्या माणसाला परत जन्माला येण्याची गरज पडत नाही. तिसरा महिमा तो गीतेमध्ये सांगितलं. नंबर 1, सारखं मुखानं देवाचं नाम चिंतन घ्या, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा. शेवटच्या क्षणापर्यंत काय करा, देवाचंच नामचिंतन करीत राहा. असा जर मृत्यू झाला पुन्हा तुम्हाला जन्म नाही. पण खरं सांगू तुम्हाला, माझ्या सहित तुमच्या सहित शेवटच्या क्षणाला देवाचं नाव येणार, कुणालाच येणार नाही बरं का. सगळे